हॅलो हॅलो, तसं टाइमावर आहे पण टेन्शन घेऊ नका, हे फक्त लावून घेतो. हॅलो हॅलो, चालेल काय नाही, टेन्शन नाही, टाइमावर आहे. राजीव पाड्याला तू पाड्याला आलो, येऊन दे बसत्या पण आला, आला बसत्या पण आला, बसत्या पण नाही येऊन दे, आधी येऊन दे. खाव की चाव असं आलंय मला एका, फक्त माईक लावून देऊ. तयार, रेडी स्टडी गो. हॅलो, जागा ना साऊंड हाव तर म्हणून होतंय, आतल्यात कोणतं. हॅलो हॅलो चेक. हॅलो, अरे मंगल मूर्ती देव खामराजला जे गारणं घालतात त्याला जाप बोलतात, आणि असल्या शब्दांना या तुरेवाला विकास नंबरे बा बोलतात. यांना सूर दाखवतो, सूर पाहुणा म्हणतात. पाहुणा आलाय, पाहुण्याची उडबड अशी करतात. पाहुण्याची उडबड राजीव फोका किधर होतो, जरा तस्वीर से जो निकल के सामने राजीव फोका काल घट लागलेला आहे, घटी फुटलेली आहे आणि नाक बसवतो. देवाला काल घट लावलेली आहे, त्यांची स्थापना केलेली आहे, घटस्थापना. माझी घट नका काढू, मेरे को तकलीफ होती है ना, और मेरे को तकलीफ होते तो मूर्ति सीधा. हाँ, विकास नंबरे बोलते मुक्काम म्युली. हे पर्यंत माझं गाव, आय एम फ्रॉम मुक्काम म्युली. गावाचं नाव सुकिवली. राजूच्या डोक्यावर बंदूक टेकवली. राजू डिस्केव आज फक्त बाजू सुरू होते. सुरू करूया. गणपती बाप्पा विद्या देवता आई शांता या महाराष्ट्राचा देवता आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बोलले मल्हारराव होळकर, राजा चक्रवर्ती यशवंतराव होळकर, संत बाळूबाबा यांच्या चरणाशी नमस्कार करून माझ्या गावचा ग्रामसेवक आईला काय देवी, आई काय देवी आणि देवळकर माझ्या राज्याच्या घरी येणारी देव चव्हाणा जोगारबाई पोलीस विश्वास या सुखील गावचे खरी गोरबाई कामगार लखवका आई सकाळी आई वाघबाई आई काळबाई यांच्या चरणाशी नतमस्तक होत या रंगभूमीचा भाग्यवादक नटेश्वर आणि माझ्या सर्व रसिक मायबापांचे प्रेक्षक हो, तुम्हाला शाहीर महाराजचा मुद्रा करत मोळगावची बाबूरावले घराण्यातील उमाशंकर यांचे नारायणपुरम यांचे बागरावराव अमर विशाल गणेश भेटाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य दुरस्त शाहीर विकास नामरे मुक्कामयोली पोस्ट कळंबे तालुका जिल्हा रत्नागिरी आणि माझी शाखा हरिहरवाडा स्नान मंडळ कोटे यांच्या सोबत हा कार्यक्रम सुरू करण्याचा माझे भौतिक बंधू सिद्धार्थ बाबू, माझे वैद्यवाले सुहास वारकेकर, कीबोर्डला वेगवेगळ्या गणेश आणि वापरवाडा विशाल कांबळे आणि साऊंडला हा रत्नागिरीचा पुरेसा आवाज आणि युवा महेश राष्ट्रपती राजू आंबेडकरांना शाहीर महाराजचा मुद्रा करून आम्हाला इथपर्यंत रसासारखं साध्य वाटलं की वल्लभ पाडे यांचा आणि त्यांचे बाबा सर्वांना
आणि लखमराज यांच्या प्रांगणामध्ये आज दुसरी माळ, नवरात्रीचा दुसरा दिवस आणि ह्या नवरात्रीची दुसरी रात्र आणि त्यांचे बसतात शास्त्राचे गाडे अभ्यासक विजयजी निकम आणि त्यांचे वडील पडाले राजेश बोळचे वडील पडाले. तुम्हालाही मानाचा मुजरा करून तुमचा मान सन्मान ठेवून या ठिकाणी कार्यक्रम करणार आहे. मंडळी काय झालं, मला हे असं सगळं आवडतं. मी करू काय सांगावं. हे जे शेकडे मारून गेलं, हे जे बोलत होतं ना अर्धा तास मध्ये 3.5 मिनिटाचं गाणं आणि बोलणार 35 मिनिटं. त्या 35 मिनिटात मी तुमची बोलायची पद्धत अशी आहे, लांडेरानो माझी अशी पद्धत आहे. तो उसको क्या करे हम. हिंदी बोलले तर म्हणतात घरावरनं म्हणतात भैयाचं जहाज गेलं, विमान गेलं. दुसरं काय नाही, दुसरं काय नाही. हे सुरुवात करतात तिथं समजा पाहुण्याला असं म्हणतात, ते तुमच्याकडे पाहुण्याला असं म्हणतात, शामड्या बोलतात. आमच्याकडे पण नाही बाबा, मी त्या शामड्या काय हो तकलीफ होती ना मेरे को, और मेरे को तकलीफ होता था मैं सीधा उड़ जाता हूँ यार. फिर बातें बोलने के नहीं दुखता है करके. हाँ पोराचा खाया प्यायचं लाड, पोराचा खाया प्यायचं लाड मागे तर तुझं कान सुरुवात करूया. अरे आम्ही पैसे घेतले बारीचं. आणि थोरला भाऊ बघा 5 भावंड एका ठिकाणी बसले की त्याने खामराज आहे आणि दुसरा लखमराज आहे. लखमराज धाकटा भाऊ आणि खामराज थोरला भाऊ. हे असले काही विषय बोलणार नाही. तिसरी वारी द्यायची त्याच्यावर तर काय बोलायचं नसतं. फक्त माझ्या ह्याला बोलू नको, माझ्या कवीला बोलू नको, मला बोल. वर्षाला नाही मी वर्षाला डबल वारी आलोय, डबल वारी करून जाणार गांडा भाई. या ठिकाणी धनिक खामराज, थोरला धनिक खामराज आणि त्याचा धाकटा भाऊ लखमराज, आई सुपाई, आई वाघसाई आणि काळके 5 भावंड. 5 भावंडी मांदेआळी दिवस दुसरा आणि त्याचं स्तवन त्याच्या चरणात शिवून घेतोय. लक्ष असो वाजतो डंका खेळामध्ये या सुकिवली गावाचा. खामराज आणि लखमराज
भावाचा लक्ष द्या मंडळी वाजत डंका खेळामध्ये या सुकिवली गावाचा खामराज आणि लखमराज या दोन्ही भावाचा आई सुकाईचा वागजाईचा आणि काळकाई नावाचा आई सुकाईचा वागजाईचा आणि काळकाई नावाचा
माझे मित्र आणि गायक संगीतकार गीतकार आणि त्यांना परमिशन नंतर लगेच घेतली हे असं की नाचताय ना अंगण वाकडं आपला तर बाबू आणि दुसऱ्याचा राजेश फोका बुवा मला लांडोरे बोलतात बरोबर ए लांडोरे ना तुम्हाला खरं सांगू हा माणूस जेव्हा मला लांडोरे बोलतो ना लय क्यूट वाटतं आपल्याला लय क्यूट अहो हा माणूसच लय चांगला माणूस कोणाच्या नादात लागला आणि काय चालतो काय माहिती मग आई शपथ सांगतो मस्त रे ना हा माणूस ते काय पण बोलते आपल्याला आवडते माणूस पण काय आवडण्यासारखा बोलतो काय माहिती एक तर म्हणतात माझ्यापेक्षा जास्त शिकलोय मी ज्ञानाने बोलतात म्हणतात शब्दाच्या अजून सगळं आणि वर म्हणतात राजेश भाऊला झापवा शामडा पावला असं म्हणतात देव बाप्पा काय कापील बुवा देव बाप्पा कान कापील असं बोलला होतं आणि जर टायमावर कान नाही भेटला तर काय कापील आणि काय नाही सांगा संदीप धाडे माऊली संदीप धाडे माऊली 1000 रुपयाचं पारितोषिक आणण्याचं म्हणलं की पावतं बांधायचं घेतो नवगणाचं गोंदायचं आणि सुखाला गाव देवाच्या हुकमानं नातलगाला सांगायचं भेट दिली ही गाव देवानं करू नका भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखान बांधायचं गडाला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत अंगावर शारा अनेक वेळेला मी गाणं गातो पण काय काही जागा ना अशा खेळते असतात आज या खामराजाच्या या प्रांगणामध्ये आहे ना मी आल्याला सांगितलं आज बारी पॅकणार ती जागा आपल्याला कळते कशी आहे ती आणि हा जर रंगात जर खेळणारा मालक असेल तर विशेष खोल आहे आणि ह्या गाव देवाचं नाता गणपतीशी हे जे जोडण्याचा प्रसंग होता हा अजूनपर्यंत परमेश्वर कृपेने अशा ग्रामदेवतेच्या कृपेने माझ्या नशिबात आला आणि मला शेवडा बोलतात तो आणि वर म्हणतात पाहुणा आहे म्हणतात पाहुणा सगळा तुम्हाला तुमचा यथोपचार करणार मला वाटलं कोंबडी उडी कापल्यात की काय पण नव्हता तुला मग घाणेकर बाबांचं गाणं आठवलं पाहुणं पाहुणं म्हटल्यावर माझी सासरवाडी तर नाही नाही तर म्हणता सासरवाडी किती उघडला सारखं पाहुणं पाहुणं बोलत होतं ना म्हणून मला वाटलं नाही तर घाणेकर बाबांचं गाणं ना अरे लय दिवसान मामी आलो गावा मामी आलो गावा नमान करायचं नाही सामान बांधून टाकेन हे म्हणतात आमच्याकडे भारून असतं काय नाही भारून आणि नमान करत अरे तुम्ही खेळातलं मी लांजातलं ह्या सगळ्या 2 सीमा बाजूला आहेत हे 2 जिल्ह्यामध्ये आपला नाच आहे कुठे इंडिया पाकिस्तान करतो कुठे करतो सांगा अरे कोण विचारतो मला आले तुम्हाला म्हणून सांगतो मंडळी कमरे खालचा एक शब्द न बोलता आपण बारी मजा करतो त्यांना पण काय आगाव बोलत नाही पण हे जे आता माझ्यावर चढायला लागतात मी सर्व रुपये हो अरे तुले नाही चढायचं आम्ही आणि असं बाईने जर काय बोललं भाड्या येतो बरोबर त्यांना कमीला बोलल्यावर त्रास होतो येतो बरोबर आपण कुणाचा हिशोब आणि उधारी ठेवत नाही कुणा देत नाही आणि कुणाला उधार पण देत नाही का द्यासाठी लागतात ना माझ्याकडे तो पण नाही असं
या अजून एक थांबायची आहे मुली. विचार हा किती आहे इथं काही नाही वर देणारा आहे आपला लंबोदर काढवण करून सारी करतो मी सोया दरवर्षा सारखं वाटत सजू दे घर सांग चल काय काय आणू गणपतीला आग गणाचा भाग देऊया. काय असतं ह्या गमती जमती झाल्याच पाहिजे, मजा आलीच पाहिजे, पण मूळ गावा मूळ शास्त्र विसरल्या पाहिजे. या ठिकाणी पैसा आलेला आहे. रोशनी राजेंद्र चाळके माऊली, रोशनी राजेंद्र चाळके ताई याचकडून या सरपंच आहेत सुकेली गावच्या, प्रथम नागरिक आहेत. ताई तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि माझ्या साधाकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही आता पुढची स्टेज पंचायत समिती सदस्य व्हा अशी तुम्हाला ह्या होण्याच्या प्रांगणामध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो. गोवाचा गट छान होता. सोडत ना जाऊ. अहो हे काय म्हणताय का, हे मला काय म्हणतात हे आता ऋषी बुवा आहेत दादा पण म्हणतात की मी बेसूर आहे, हे पण म्हणतात सुरात ताला सुरात काय हे मेंढी ताला सुरात असल्याशिवाय एवढी लोक जमतात काय हो? ताला सुरात असल्याशिवाय एवढे गट म्हणजे घासतात काय हो? अहो ताला सुरात हाय नरून बसून घ्यायचं मरून गेला झालं झालेला माझं तालसूरला काढलं लागलं. सगळ्यात जास्त बाऱ्या लागोपाठ 13 एकट्या विकास लांबवले तुला बाकी या काही शायरा केलाय काय करणार ताला तरी सोडायचं माझ्या ताला सोडायला काढला नाही अजूनपर्यंत. या 7 तारखेला मी 12 संपवलोय. 38 वाऱ्या होत आहेत. एक पण शाळी नाही त्या बायका बी काय त्यांचा पण नाही यांचा तर नाही यांचा तर नाही. काय करणार ताला सोडायचं? हे जर तालसूर घेऊन आहेत ना हे 13 वेळा इंडिया मॅडल झाले ना 13 वेळा इंडिया मॅडल झाले. आता सुतुई रायडर व्हायला आलेला आहे. हे बाबा सुरांचं बाबा 7.5 सुरांचं बादशाह 7 सूर सा रे ग म प ध नि आणि वरचा 7 नंतर 8वा आणि अर्धा सूर स्वतःचा आहे की 40 स्वर. हे रंडोरे कैसा बोलते कैसा पण बोलताय काय बोलू सांगा. पाहुण्यास असा ठरवायला नाही पाहुणा खतरनाक आहे. मला अजून काय मला माहिती सांगू हे पर्यंत तुम्ही झोपलो मला काय म्हणतात माहिती आहे जर काय बोलला तर कपडे फाडी. आज म्हटलं तर हे कपडे फाडी बोलले तर काही टेन्शन नाही याच्या घर बाजूला मी डायरेक्ट घरात जाणार फाडलेल्या कपड्यावर. त्यांचं कपडे घाला त्यांचं कपडे घाला सारखं म्हणतात तुमचे कपडे काढून नाही मी म्हणतो माझी आहे गारगार वाटत आपण तसंच आहे त्याच्या घरात. अरे कपडे कोण काढतो? अरे तुमच्या बापसान दिले तकलीफ होती ना मेरे को गांडा भाई. आता काय कर आता ना भाग घ्यायचा छोड़ के न जाया विश्व विधात्या श्री गणा या मेधावनी आवरणा हाक माझी ऐकणा या
यावे धावूनिया ओरणा विश्वविधाता श्री गणा यावे धावूनिया ओरणा श्री गणा माझा शिवानंदना श्री गणा माझा शिवानंदना यावे दर्शन यावे दर्शन याची क्षणा आणि आता आजच्या वारीचा गडी घेतोय दादा परत गडबड आहे घरच्या गड आहे आता माझा गड आपण या शायरांसोबत माझ्या अर्थात मी सांगितलं आहे की माझ्यासाठी आला की माणूस काही गोष्टी चांगल्या असतात त्यांचा बोलल्या पाहिजे एका दुश्मनाच्या माझ्या नाही नाही पण हे नंतर त्याला भांडवल करतात त्याचा त्रास होता येतो हळूहळू प्रेम दिवाणी राधा मोहिनी सार हरणामयी खेळ घागर डाव्या कळेवर बदलतो सावरी गदात तुझ्या पायात पैठण वाजती छुम छुम तारावरी आमचे मित्र शक्तिवाले शाहीर आमच्या शिव पांढरवालचा गोड आवाजातली घडवून आहे माझे मित्र सचिन आगरे यांनी दिलेला आहे प्रमोद घुले यांचं मार्गदर्शन आहे आणि ते चाल घ्यावीशी वाटते गाण्यामध्ये तो गड गातोय वादळ वारा सारा पसारा कसोटी आता खरी वादळ वारा सारा पसारा कसोटी आता खरी आसरा देईल थारा सांगावा आता तरी गणा सौरात वडवा पेटला भीमदार तुझ्यावरी गणा सौरात वडवा पेटला भीमदार तुझ्यावरी
मनोहर गणपत चाळकेबावळी माजी सरपंच कैलासवासी मनोहर गणपत चाळकेबावळी माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ आदरणीय कुमार शिवम मंदार चाळके 500 रुपयाचं पारितोषिक या गणासाठी धन्यवाद माऊली. आम्ही तुळेवाले काळकाई माऊली नाथ मंडळ आजगाडी तुळेवाडी 90% झाला पाहिजे 200 रुपयाचं पारितोषिक. आता काय माझी मजा पाहिजे भावा जगताळे भक्ताचा जोग झाला पाहिजे 100 मध्ये पारतो मला एकदम जोकरच करून टाकला हो. आता मला सांगा त्यांना फरमाईश आली त्यांनी फरमाईश घेतली नाव अरे माहिती नाही. आता सांगतो तुम्हाला गंमत बघा माझी किती मिनिटं झाली रे रात्र आपलीच टेन्शन नाही आहे. येऊन काय करणार त्याच्या पलीकडे ह्या आपला मारा की नाही यांचा गंमत सांगतो या सगळ्या शक्तीवाल्यांचा. याची पाठ घेतल्याशिवाय ह्यांना जमत नाही. हे कुबडेवालं लग्न आपली हितशिट्टी आहे एकदा फिक्स झाली फिक्स माझ्या मागणे आहे. अहो वाढवण्यात तत्वात हिचक्या असं काय होतं असं होतं हे ढळकी होती एक पावली होती झांज होती हातात डब होता एकदा लागलं की लागलं कुठे होतं हे सगळं सप्तसुरांचा बादशाह लता मंगेशकरचा चुलत भाव आहे तो पंडित भीमसेन जोशीचा मावस भाव आहे. सुरू कसा लागतो इकडे नाचात आता बघा करतोय अरे ऐका मंडळी काय सांगतो घालून
मानसिक कदा पावली 500 रुपयाचं प्रमोशन 2 मिनिटं द्या बघा आता काय बोलू नका माझ्या भावांना असं टोपीत पैसे टाकले ना हे आता टाकलेत ना त्याला बोलतात पुडीवाला की लांबरेवा जादू करतो हे कसं जादू जादू माहित करता त्याला आपल्या मनाला जर का मिक्स झाला विषय संपला आता बघा वाजू नका ऐका गंमत सांगतो बघा हे मला बोलतात मंडळी म्हणून सांगतो या बायका येतात बायका आजकाल या जाकडी घालायला आणि कुठलं जातं याचं ऐराणी सॉंग आहे सुरुवातीला माहिती आहे कुठलं वाजवा काहीतरी आणि त्या अशा कॉर्नर मध्ये येतात ना कॉर्नर मध्ये येतात हे जातात असं असं करा का अरे वाजवा वाजव या ज्या पोरी असं ढुंगाट वाढवून दाखवतात नाचून दाखवतात ही आमच्या लोकांची लोकसंस्कृती आहे या कमराच्या खालचं 2-3 अवयव आहे त्याच्यावर बोलायचं ही आमची लोकांची लोकसंस्कृती आहे आता नमनात मृदुंग वाजवतात शक्यतो ढोलकी वाजवतात आम्ही काय ताशा वाजवला मृदुंगच वाजवला शक्यतुरा पहिला कलगीतुरा पहिला ढोलकीचा झांजेचा आणि पावरीचा होता कीबोर्ड आलं त्याने काय शक्यतुरा बाटला काय हो हे बुलबुल आलं त्याच्यानंतर ऑक्टोपड आलं हे सगळं मधलं मिरर बॉल आलं ह्या शार्क्या आल्या ह्या सगळ्या लाईटी आल्या याने आपण काहीतरी रेनोव्हेशन केलं याच्यामुळे शक्तिपुराचा मूळ गाभा आपण ठेवला स्तवन पहिलंच गातो गड गातो गोवण गातो पद गातो आणि त्याला हे सजवलेलं आहे शक्तिपुरा आणि नमन या सख्या बहिणी आम्ही तुझ्यावाले 2 वाजताची एंट्री मारतो जराशी तुमची झापड असते ती जरा वेगळी केली त्याच्यातून शक्तिपुराचं काय नुकसान झालं नमनाचा हा ठेका 2 मिनिटं मी करतो आता ती फरमाईश मी केलं त्याच्यामुळे राजेश शंकेबुवा हे शंके मला नाही सांगायच्या गांडा बाय पावलात काय काय घेऊन जातो बघा भयाला नाचून जातो दुसरी बाजू मला नाही भेटली तरी चालेल पहिली बारी जातो बारूदाला भूत होत राहिलो अरे पावण्याला आधी पाणी दिल्याशिवाय डायरेक्ट बोलतात एक मला शेर आठवला बोलू मोच दाढ़ी वाला होता है जो वंश बनाता है मोच दाढ़ी वाला होता है जो वंश बनाता है उसको खानदानी लड़का बोलते हैं और शक्तिपुरा में शाही होके टोपी नहीं पहनता उसको गोरखा बोलते हैं ये टोपी नहीं घाला ना तुम्हाला शक्य बोलत आहेत ना राजेश फोकांबुवा पहिली बारी अशी करतो विचार करायचा दुसरी बारी कशी आहे आणि सांगतो अर्धा डझन बारी आपली अर्धा डझन दमवीन असं दमशी लाव अहो मुंबईला पहिल्या बारीला मी हेच सांगितलं नंतर आलं शरण आणि आता इथं सांगतोय सगळ्या बाऱ्या कॅन्सल करशील लाव यंदा माझं सचिन कदम बुवा आहेत ना म्हणून जास्त पावलंय त्यांना सुट्टी नाही आहे म्हणून प्रॉब्लेम दसऱ्या सुट्टी नाही आहे आता काय नाही तर कळलं ना होय बोलते तो बोलते हा लांबरेवा ऐसे बोलते आता म्हणतात माझे विजय निकम बुवा यांचं तालुक्याने योगदान माहिती मी त्यांना काही बोलतच नाही माझ्या वस्तादाच प्रमाण आहे माझं म्हणणं कायम एक असतं बघा शक्तिपुरामध्ये वस्ताद गुरु खाली बसत नाही पण यांचं मोठेपण आहे बघा की त्या साजाला ते कमी समजत नाही ते खाली बसतात खूप कमी गुरु असे आहेत माझे पण गुरु विशाल नांबोरे आता कामानिमित्त येत नाहीत आणि ते खालीच बसायचे हे शक्तिपुराचं मोठेपण आहे पण जेव्हा मुलगा वरती काहीतरी वावचळतोय काहीतरी वाईट बोलतोय त्यावेळेला गुरुनी त्यांना आवर घातला पाहिजे कारण आपण एखाद्या लग्न समारंभात गेलो आणि आपला पोरगा ना कोणाच्या तरी पाहुण्यांवरती पाणी फेकतोय आणि काहीतरी त्याचं शर्ट वळतोय तर आईशी असं दात काढल्यावर काय होईल अरे पोरगा तसा आणि बाप तसा असं बोलल ना आपण मग तसंच आई मैं वहीच बोलना चाहता हूं मला लय शब्द भेट मी म्हटलं राजेश कोकम बोलू की राजेश खोकम बोलू मला आपला खोकम आवडला कारण मला लांडोरे बोलतात कोणता तो चालताय ना पाहुण्या आता त्यांच्या कवीची कल्पना बघा आता मी विजय भाऊ काय बोललो काय नाही बोललो मी कवीला बोलतोय ऐका कुठलं ते चोरी मजा न देवी काय तर काढून नको खाना खोड्या जाई तू न बाजवाड्या
नंतर त्याला म्हणायचं की इथून जा वाड्यावर जा, बाबाच्या वाड्यावर जा. आता मला म्हणायचं असेल हे बाप्या, आता तुला मला बोलायचं असेल की इथून बापसाच्या वाड्यावर जा. आपण कळू इथून बाबांच्या वाड्यावर जा किंवा जा बाबांच्या वाड्यावर किंवा जा बाच्या वाड्यावर असं काहीतरी म्हणू. इथं शब्द कुठे तू सांगा ते बोलले नाही. जा इथून बा जावाड्या हे काय म्हणणार ही लेखी. आता त्यांना जर मी बोललो या कवीला मला आणून भेटवा एकदा शेकोटी पेटवतो आणि पोलीस घालतो. आता बघा कैलासवासी सुरेश दादा नायनाक कैलासवासी सुरेश दादा नायनाक यांच्या स्मरणार्थ शुभम दादा नायनाक या स्वरूप 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. पुढचं ऐका. काढू नको काना खोड्या जाई तो नवा जवाड्या कशाला येतो सवाड्या त्या पळवाया आमच्या साड्या. मला देऊन विचारतील कुठल्या शास्त्रात भाडे लिहिलंय. ऋषी मुनींनी ग्रंथ लिहिले. भाडे आताच्या जमान्याचा शब्द. ऋषी मुलांच्या या ग्रंथात भाड्या शब्द असला. जर याचा ग्रंथ ह्याच्या आज्यात लिहिला असेल तर भाड्या असेल. त्याच्या खापर पंजन, चुलत पंजन, सावत्र पंजन जर लिहिला असेल तर कृष्णाला भाड्या म्हणून असेल ग्रंथात. नसल तर इथं आणून दाखवायचा. नाहीतर फोकांबा आज दोन फुटी मारतो कशी बघा. अरे माझ्या अजून 5 बरे आहे. आपल्याला असं चालतात ठीक आहे. तर आता ह्या कवींना मी सोडू काय हो. आधी कवीवर नंतर गवळण बघा. लिवलाय नवीन विषय नवा काय लिहिलाय तो ऐकून घ्यावा. म्हणतोय भाड्या होत्या देवा, म्हणतोय भाड्या होत्या देवा असा कवी वयात येण्याचा. म्हणून म्हटलं ह्या कवीला एवढंच कळतं. आता त्याच्या गवळीचा भाग येतो घ्यायला. जेव्हा झाल्या तर तुम्ही हो खोड्या तेव्हा आवडल्या तुमच्या नाड्या. त्या सगळ्या गवळणी दोहामध्ये आंघोळ करत होत्या. त्यांच्या चोळ्या कृष्णाने पळवल्या. का पळवल्या? यांना पापातून मुक्ती मिळवण्यासाठी पळवल्या. कारण ह्या वयात आलेल्या गवळणी तिथे बेटा होत होता. खाली ऋषी मुनी सांज सकाळी त्या पाण्यात प्राशन करायच्या आणि त्या ऋषी मुनींना ते विटाळ झालेलं पाणी प्यावं लागायचं. म्हणून त्याने उघडे असे आंघोळ करू नये म्हणून त्यांच्या चोळ्या पावल्या. म्हणून काय म्हणतो ऐकून घ्या. जेव्हा झाल्या तर तुम्ही हो घोड्या तेव्हा आवडल्या तुमच्या नाड्या. ह्या ऐकून आता त्या साड्या, ह्या ऐकून आता वसाड्या. वसाड्या नाही, आता त्या ऐकून घ्या साड्या. ह्या ऐकून आता वसाड्या माता मारवाच्या या थोड्या. कैक जणी फिरल्या माग दोघींच ह्या काय. ती चंद्र आणि मंद्रात आली होती. चंद्रा आणि मंद्रात आली होती. त्या दोघींचा विषय. माझ्या राजाला मी काय म्हणत नाहीये. माझी राजा गोड. कैक जणी फिरल्या माग दोघींच ह्या काय. तोंड दाखवाया वाव पुराया जाणाय.
तोंड दाखवाया वाव उरायाचा नाय वचा वचा बोलते किती अगं वचा वचा बोलते किती गवळ्याची वाय वचा वचा बोलते किती गवळ्याची वाय रडशील धाय धाय पोरी धरशील पाय रडशील धाय धाय पोरी धरशील पाय शाहिरांचा आमच्यावरती प्रश्न आहे, अनेक वर्ष त्यांनी विचारलेला आहे, अनेक पारायणमध्ये विचारलेला आहे आणि आम्ही वेगवेगळे उत्तर देण्याचा प्रयत्न केला ग्रंथानुसार, त्यांना ते मान्य नाही. आम्ही त्याचा आणखी अभ्यास करू. शाहिरांना माझा विषय दिलेला आहे. पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतो की आकडी कोणती बांधून धरल्यावर तुम्ही जर शेतात गेलास, शेतकरी राजाला असं वरदान दिलं की आकडी कोणती बांधून जर तू शेतावर गेलास तर तुझ्या कोणत्याही इस्टेटवरती बैल असतील, तुझी गुरं असतील, ढोरं असतील,
अवजार असतील, घरातली माणसं असतील, शेत असेल, याच्यावरती कुठलीही अरिष्ट येणार नाही हे वरदान कुठे दिलं एवढं सांगायचं आहे. आमच्या ग्रंथाचं नाव सांगतो की भूमाता रहस्यकथा या ग्रंथात तुम्हाला उत्तर सापडेल आणि माझा पद गातोय लक्ष असो. येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी, येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी. साक्षील जर का वाटेला, साक्षील जर का वाटेला तुझी होईल बैलगाड्यांच्या शर्यती होते, चिखल लागणे स्पर्धा होते. सागर सर जहा मार्ग राजा संग्राम शंकर शिवा. इकडे नांगरणी स्पर्धा होतात का हो? इकडे एवढं नसतील. सागर सर जहा मार्ग राजा संग्राम शंकर शिवा. या रत्नागिरीचा नांगरणीत आहे बैल जोड्याची हवा. या रत्नागिरीचा नांगरणीत आहे बैल जोड्याची हवा. या रत्नागिरीचा नांगरणीत आहे बैल जोड्याची हवा.
स्तवन केलेलं आहे म्हण्यावर गण घालेला आजच्या बारीचा त्यांचा भाग दिलेला आहे. गवळणी कृष्णाला भाड्या बोललेल्या आहे त्याच्यावरती त्यांच्या जे कोणी कवी असतील त्यांच्यावर बोललोय. दुसऱ्या त्यांच्या गवळणीचा भाग दिलेला आहे. त्यांच्या पदाचा मी माझं पद गालेलं आहे. फरमाईश दोन गालेले आहे. बघा मी कोणाच्या आल्यात जायत नाही कोणाच्या गेल्यात जायत नाही फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो. त्याच्यामुळे शाहीर तुमची किती गाज घासायची आज पाहुण्यांचा कसा सन्मान करायचा तो करा. खेळ पण माझच आहे लांजा पण माझच आहे पण माझ्या विषयी मी लांजा नाही. वरात काढ वरात आजी काढणार जर आगावरी केली दुसरी बारी सरळ केली आपण सरळ काढणार. आपलं असं नाही आपण असं आपल्या वाटेला गेला की आपण सोडत. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बाजूला शुभेच्छा देतो. काय तापवली तापवा. जय हिंद जय महाराष्ट्र.